स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 12 जानेवारी. आज आपण 12 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 12 जानेवारी. आज आपण 12 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम हवामान प्रणाल्या जर पाहायच्या गेल्या तर जे डिप्रेशन सक्रिय झालं होतं बंगालच्या उपसागरावर श्रीलंकेच्या आसपास या भागात, हे आता पूर्णपणे कमजोर झालेलं आहे आणि या भागात हे सक्रिय आहे. ही सिस्टीम कमी दाबाच्या क्षेत्रात सध्या सक्रिय आहे. याच्यामुळे कालपासून बऱ्यापैकी दक्षिण महाराष्ट्रात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे ढगाळलेलं हवामान कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर या भागातून झालेलं होतं. बाकी आता कालपासून हळूहळू थंडी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून आज आणि उद्या परवा राज्यातील दक्षिण भागातील, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील थंडी ही अजून कमी होणार आहे. सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या 12 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये, तर सध्या इकडे पाहू शकता लातूर, धाराशिव, नांदेड, त्यानंतर अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बीड, परभणी, हिंगोली, सातारचे काही भाग असतील, सांगली, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग या भागातून ढग सक्रिय झालेले आहेत. ढग तुम्हाला आकाशात दिसत असतील. उर्वरित सुद्धा पुण्याच्या काही भागात हलके मध्यम ढग आहेत. रायगडच्या काही भागात, तसेच इकडे यवतमाळच्या काही भागात हलके ढग सक्रिय झालेले आहेत. यानंतर जर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर आज 12 जानेवारी आहे. आज इकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सोलापूर हा जो पट्टा आहे, हे जे जिल्हे आहेत या भागातून ढगाळलेलं हवामान राहील. आणि जर स्थानिक ढग निर्मिती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, मोठा मुसळधार नसेल, कुठेतरीच घाटमाथ्यावर, डोंगराच्या आसपास पडण्याचा अंदाज आहे. तसेच ढगाळलेलं हवामान इकडे धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, रायगड या भागातून आकाशात तुम्हाला ढग दिसतील. पावसाची शक्यता आजसाठी नाहीये. याच्यानंतर उद्या 13 जानेवारी रोजी सुद्धा हा जो पट्टा आहे, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, जालना, सातारा हा जो सर्व पट्टा आहे, जे सर्व जिल्हे आहेत या भागातून उद्या ढगांची निर्मिती जरा जास्त राहील. उद्यासाठी या भागातून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस तुरळक ठिकाणीच राहील, सार्वत्रिक होणार नाहीये, कुठेतरीच पडेल. राहिलेल्या भागात ढगाळलेलं हवामान राहील. उर्वरित धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा अंशतः ढगाळलेलं हवामान. विदर्भात काय ढग निर्मिती जास्त दिसत नाहीये. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हे या भागात कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील. पावसाची शक्यता नाहीये. मुंबई, पालघरकडं अंशतः ढगाळलेलं हवामान राहील, पावसाची शक्यता नाहीये. आणि त्याच्यानंतर 14 जानेवारी रोजी सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी हा जो पट्टा आहे, सातारा या भागातून ढगाळलेलं हवामान राहील आणि कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तुरळक ठिकाणी हा पाऊस राहील. 15 तारखेला राज्यातील वातावरण पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे. 15 जानेवारी रोजी या भागात जे ढगाळलेलं हवामान होतं हे आकाशात तुम्हाला ढग दिसणार नाहीत. अंशतः ढगाळलेलं हवामान दिसेल, पण पावसाची शक्यता नसेल. आणि हा जो पाऊस आहे हा विदर्भात पडणार नाहीये. तसेच उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाण्याकडे सुद्धा पावसाची शक्यता नाहीये. हा जो सर्व पट्टा आहे इकडे नाशिक पासून संभाजीनगर, अहिल्यानगर, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा, पुणे हा जो सर्व पट्टा आहे, रत्नागिरी या भागातून ढगाळलेलं हवामान आज, उद्या आणि परवा 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी होणार आहे. आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे. परत एकदा सांगतोय, हा पाऊस सार्वत्रिक नसेल, कुठेतरीच पडण्याचा अंदाज राहील आणि मोठा सुद्धा नसेल, मुसळधार सुद्धा नसेल. आणि थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर हा जो पट्टा आहे, नांदेड पासून इकडे लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील थंडी ही 12, 13, 14 जानेवारी, 15 जानेवारीला कमी राहणार आहे. उर्वरित थंडी बऱ्यापैकी राज्यात सक्रिय राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.